ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समिती या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी नाशिकच्या ठक्कर बाजार या ठिकाणी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। कार्यालयाच्या अध्यक्षा डॉक्टर सौ आशाताई पाटील यांनी तसेच त्यांची राष्ट्रीय कमिटी टीम यांच्या सहयोगाने या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन नाशिकचे खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी येवला मतदारसंघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील, पुण्याच्या प्रतिभाताई पाटील, सटाणा येथील सोनवणे सर, सुवर्णा पगार, प्रादेशिक अधिकारी प्रेरणा काळुखे, ग्राहक न्यायालय सदस्य, त्याचबरोबर राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करणारे अधिकारी, सामाजिक संस्था आणि त्यांच्या अध्यक्ष देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या। या कार्यक्रमावेळी डॉक्टर आशाताई पाटील यांनी सर्वांनीच सन्मान करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। त्याचप्रमाणे आलेल्या सर्व मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले। कार्यालयाच्या कामकाजासंदर्भात तसेच आशाताई यांच्या कामाबद्दल भरभरून कौतुक करत त्यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश चव्हाण यांनी केले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी उपस्थित होते। डॉक्टर आशाताई यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांनी आजपर्यंत जे काम केलंय, ज्या विविध संस्थांच्या माध्यमातून काम केलंय, नवे आज ज्या सन्माननीय व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या भगिनींनो, हा सोहळा बघितल्यानंतर तुम्हा आम्हाला निश्चितपणे असा एक आनंद होत असेल की तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असेल की तिथे लढवय्या भगिनी असतात आणि जबाबदारी पुरुषाकडे असते, परंतु हे आपल्या भगिनीने ही जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतलेली आहे। कोणी म्हणते ना, ये बाई टूटती क्यों नहीं है, अरे टूट के बनी है, क्या टूटेगी। माझ्या या भगिनीला बघितल्यानंतर निश्चितपणे या काळजामध्ये एक जागा तयार होते की या माऊलीला कुठेतरी असं उच्च स्थान प्राप्त व्हावं, जिच्याकडे बघितल्यानंतर एक रणरागिणी नाही राहिली, ही माता राहिलेली आता या लेकरांची आई झालेली आहे, कोणाची बहीण आहे, कोणाची काय आहे। आशाताई, तुम्हाला सगळ्या प्रेमाचं तुम्हाला जी शिदोरी आहे, ही शिदोरी बरोबर घेऊन चालायची आहे। तुम्ही एक मोठी जबाबदारी स्वीकारलेली आहे। ताई साहेबांनी सांगितलं की ग्राहक सेवा संघ म्हणजे समाजातल्या सर्वसामान्य व्यक्तीला नाडलं जाणारं एक व्यासपीठ आहे। गरीबातला गरीब माणूस, अज्ञानातला अज्ञान माणूस, ज्याच्याकडे कुठलं शिक्षण नाही, पैसा आहे, व्यापाराकडे गेला, दुकानात गेला, पैसा दिला, माल घेतला, पण त्या मालात फसवणूक झालेली आहे। ग्रामीण भागातला माणूस शहरामध्ये येतो, एखादा फ्लॅट घेतो, डुप्लिकेट पावत्या दिल्या जातात आणि तो बिचारा जेव्हा ते नावावर करण्यासाठी विनंती करतो तेव्हा त्याला काही दिलं जात नाही। आणि म्हणून ही सगळ्यात मोठी सेवा आहे। या सेवेमध्ये आशाताईंना निश्चितपणे यश मिळणार आहे। आशाताईंना सगळ्यांना घेऊन चालायचं आहे। इथे दगा फटका नाही, इथे विश्वासघात नाही। ग्राहक संरक्षण समितीच्या वतीनं आज नाशिकमध्ये हे कार्यालय आपण सुरू करत आहोत। आत्ताच सांगितलं की ग्राहकांना सर्व क्षेत्रामध्ये हे अडचणी येत असतात, परंतु त्या आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी एखादं चांगलं व्यासपीठ असावं आणि म्हणून आज या कार्यालयाचं आशाताई उद्घाटन करत आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या या कार्यात शुभेच्छा चिंतितो। या ठिकाणी आम्हाला बोलावलं, आमचा सत्कार केला, याबद्दल त्यांचे आभार मानून इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जागोग्राहक जागो म्हणून साजरा केला जातो, हे किती लोकांना माहिती आहे आपल्यात? माहिती। आणि या संस्थेच्या ज्या संस्थापिका अध्यक्षा आशाताई पाटील ज्यांनी हा वसा घेतला, त्याही आपल्यातले एक नारी आहेत। नारी जर एवढं कार्य करू शकतात, आपण महिलांनी सुद्धा त्यांना जास्त नाही पण एवढी जर आपण सपोर्ट केलं तर प्रत्येक नारी सुसंस्कृत आणि चांगली बनू शकते। कारण की आपण उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ग्राहक असतो। प्रत्येक ठिकाणी आपली फसवणूक होत असते, पण ते आपल्याला कळत नाही। कळलं तरी आपण म्हणतो जाऊ द्या, काय करायचंय, कोण भांडत बसणार आहे, आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे, आपले राईट्स आहेत, त्यासाठी आपलं भांडणं गरजेचं आहे आणि आपलं जागृत राहणं गरजेचं आहे।
म्हणून माझ्या सगळ्या आज जमलेल्या माता भगिनी आणि जे काही सन्माननीय व्यासपीठ आहे, आज ताईंनी जो का वसा घेतला आहे, खरोखर त्यांचा आदर्श खूप घेण्यासारखा आहे. कारण की एक नारी एवढं करू शकते. आपल्याला पूर्वी बघा, आज आपले सावित्रीबाई फुले यांनी किती कष्ट घेतले, तेवढं कष्ट आपल्याला ह्यावेळेस घ्यायचं नाही. कारण की आपल्यासाठी शासनाने खूप वाटा मोकळ्या करून दिलेल्या आहेत. तरी महिला नाही बाई, मी नाही बाहेर पडू शकत, बाहेर पडा, पण चांगल्या कामासाठी नक्की पडा आणि सतर्क करा. कारण की पावला पावलाने समाजात फसवणूक होत आहे. जागरूकता आणि तुम्हाला नाशिकमध्ये आशाताई सारख्या चांगल्या हिरकणी मिळाल्या आहेत, त्यांचा आदर्श घ्या. आणि आज जो काही आम्ही ताईंचा सत्कार केला आहे पुणेरी पगडी देऊन, कारण की ही आमची पुण्याची शान आहे. म्हणून आज आम्ही नाशिकमध्ये ताईंना पुणेरी पगडी देऊन आमच्या टीमच्या परिवाराकडून त्यांचा सत्कार केला आहे. आणि ताईंच्या पाठीस आम्ही सदैव तत्पर राहणार आहे. वेळेअभावी मी जास्त काही बोलत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागो राज जागो, बोला जागो राज जागो. आशा ताई तू मागे बढ़ो, आशा ताई तू मागे बढ़ो. धन्यवाद. माझं नाव अरविंद सोनवणे. नमस्कार नमस्कार. पब्लिक न्यूजमध्ये सर, आपलं नाव काय? अरविंद सोनवणे. आजचं जागो ग्राहक जागो या कार्यक्रमाचं नेमकं उद्देश काय, महत्त्व काय सांगू शकाल? जागो ग्राहक जागो याचं अतिशय महत्त्वाचं स्थान असं आहे की सामान्य जो गरीब माणूस असतो, पैसा असतो पण ज्ञान नसतो आणि मग त्याची फसवणूक होते. आता ही जी तहसील आहे ही ग्राहकाला कोणीतरी आता व्यासपीठ तयार झाली आहे. म्हणजे व्यासपीठामुळे सहजगत्या फसवणूक करायला जो आहे तो घाबरून राहिला. म्हणजे ही जी चळवळ आहे, हा चळवळ ही गेल्या 25-30 वर्षापूर्वीच पाहिजे होती. तिच्यामुळे सर्वसामान्य माणूस खूप नाडला गेला. जमिनीत नाडला गेला, व्यवहारात नाडला गेला, अनेक ठिकाणी नाडला गेला. पण आता त्याला हक्काचं एक व्यासपीठ मिळालेलं आहे. आशाताई निश्चितपणे त्यांच्याकडे आलेल्या माणसाला न्याय देतील आणि त्यांच्याकडे आमच्यासाठी असंख्य कार्यकर्ते आहेत की मग शासकीय पातळीवरती असेल, सामान्य लोकांमध्ये असेल, आशाताई एक ताकद आहे. आणि ही जी व्यासपीठ आहे या व्यासपीठाचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा करून घ्यावा. फसण्याच्या अगोदर थोडं ज्ञान घ्यावं आणि फसल्यानंतर आलं तरी ज्ञान मिळेल. सर, आजच्या कार्यक्रमाचं नेमकं उद्देश काय, महत्त्व काय? कोकण अध्यक्ष म्हणून पालना बोलतो. जागो ग्राहक जागो ग्राहक रक्षण समिती ही स्थापन करायचं मूळ उद्दिष्ट असं आहे की आम्ही बऱ्याच संघटनेमध्ये काम केलं आणि बऱ्याच संघटनेमधून लोकांना न्याय मिळवून दिला. परंतु काही नंतर असे प्रश्न उपस्थित झाले की ते संघटना ज्या राष्ट्रीय पातळीवरती त्यांच्याकडे रजिस्टर असे काही अपुरे असल्यामुळे काही कृती आपण घेत असतो त्यावेळेस ते आम्हाला तेवढे त्या प्रेशरने आम्हाला करता आले नाही. आणि मग असे आम्हाला प्रश्न उपस्थित झाले. आणि महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर संघटनांमध्ये कामं करतो आणि मोठमोठ्या किस्से आम्ही हँडल केल्या. त्याच्यातून असं काही निष्पन्न झालं की काही संघटना आम्हाला त्या अपुऱ्या दिसतात. मग आम्ही थोडंसं सर्व महाराष्ट्रात जे आम्ही पदाधिकारी आहेत अच्छा त्यांवर आम्ही भरपूर संघटनेमध्ये काम केलं, वेगवेगळ्या पदावरती आम्ही होतो. आणि मग नंतर आम्ही असा निर्णय घेतला की आपण स्वतःची संघटना स्थापन करू आणि ती पण रजिस्टर आणि राष्ट्रीय पातळीवर एक चांगली कॅपेबल संघटना स्थापन करून आपण एक चांगलं जनतेमध्ये काम करायचं उद्दिष्ट घेऊन आम्ही संघटना स्थापन केली आहे. जय महाराष्ट्र. सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समिती राष्ट्रीय अध्यक्ष मी आशाताई पाटील. आणि आमचं काल कार्यालयाचं ओपनिंग झालेलं आहे. कार्यालयाचा खासदार साहेबांच्या हस्ते मोठा सोहळा झालेला आहे. आणि आमच्या सीमाताई हिरे, नितीन ठाकरे, मंदाकिनी भोसले, सुधीर तांबे, प्रेरणाताई ॲडव्होकेट, कल्याणराव पाटील, गिरनारे साहेब, सेंदाने साहेब, संजय गागुर्डे, अरविंद तात्या, संजय देशमुख इत्यादी आमचे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं झाला आणि पुढील नक्कीच आम्ही ग्राहकांच्यासाठी नक्कीच सेवा देऊ. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी अंकिता मोरे सह सुरेश चव्हाण, नाशिक.